चला आज आपण बघणार आहोत फ्रॅक्शन ऍडिशन ट्रिक। आता फ्रॅक्शन ऍडिशन ट्रिक काय आहे ते आता आपण बघूया। आता फ्रॅक्शन मध्ये ऍडिशन करायचं असतं, त्यासाठी आपल्याला लाईक टर्म आणि अनलाईक टर्म या दोन टर्म असतात, त्या पहिल्यांदा आपण बघूया काय आहे आणि नंतर ऍडिशन आपण स्टार्ट करूया। चला या बघा, पहिले एक्झाम्पल काय आहे 2/3 प्लस 5/3। आता या ठिकाणी आपल्याला जास्त डोकं लावायचं नाही। काय आहे 2/3 प्लस काय 5/3 म्हणजे खाली आपल्याला बघा वरच्याला म्हणतात न्यूमरेटर, खालच्याला म्हणतात डिनॉमिनेटर। आता आपल्याला वर जायचं नाही, कुणाला काय आहे वर जायची नाही ना। चला आता आपल्याला काय करायचं, फक्त खाली बघायचं। खाली काय आहे 3 म्हणजे दोन्ही कड, याला बोलतात लाईक फ्रॅक्शन। याला काय बोलतात लाईक टर्म असतात, याला काय बोलतात लाईक टर्म। आता 3 आहे, मग आता 3 आहे म्हणल्यानंतर पहिल्यांदा हे 3 एकदाच लिहून घ्यायचं। किती वेळा लिहून घ्यायचं, एकदाच लिहून घ्यायचं। आणि वर कोण आहे 2 + 5। आता 2 + 5 किती होतात 7/3। बघा उत्तर रेडी। किती सोपं आहे हे, कधी जेव्हा लाईक टर्म म्हणजे इथले नंबर सेम असल्यानंतर। आता आपण दुसरे एक्झाम्पल बघूया। आता दुसरे एक्झाम्पल काय आहे ते आपण बघूया 2/5 प्लस 7/10। आता इथे या ठिकाणी लाईक आहे का, इकडं 5 आहे इकडं 10 आहे। मी तुम्हाला सांगितलं वर जायचंच नाही, वर जायची काही नाही आपल्याला। आपण आता खालीच राहणारे माणसं पृथ्वीवर, तर आपण आता खालचं बघूया काय 5/10। आता याच्यामध्ये बघायचं की यात 5 आणि 10 ह्यात छोटं कोण आहे रे 5 आहे आणि मोठं कोण आहे 10 आहे। तर दोन्ही एका टेबल मध्ये आहेत का, दोन्ही एका पाड्यात आहेत का, यस दोन्ही एकाच पाड्यात आहेत। कोणत्या 5च्या पाड्यात आहेत। मग आता आपण काय करूया, मोठ्याला हात लावायला द्यायचं का नाही। बघा आपण कोण जरी आपल्यापेक्षा मोठा असेल त्याच्यावर जातो भांडण करायला नाही जात। आपण कोणाला हे करतो छोट्याला, मग आपण छोट्याकडे जायचंय, मोठ्याकडे जायचं नाही। मग लिहून घ्या पहिल्यांदा छोटा 2/5 इंटू प्लस लिहा इकडं आणि 7/10 आहे तसं लिहा। हा मोठा आहे, दादा आहे, दादाला हात लावायला द्यायचं नाही। आता इकडे बघा काय 5च्या टेबल मध्ये 10 किती नंबरला आहे 2 नंबरला आहे, त्यामुळे इथं 2 आणि इथं 2। आता वरच्याचं मल्टिप्लिकेशन किती 4 खाली 10 5 2 10 इकडे 7/10। आता बघा 10 सेम झालं, मागासारखं लाईक टर्म झालेलं आहे। 10 काय झालेलं आहे सेम झालेलं आहे, हे एकदाच लिहून घ्या 10। आता वर 4 + 7, आता 4 + 7 किती झाले 11/10। बघा तुमचं उत्तर रेडी झालेलं आहे। बघूया आपण 3/5 प्लस 4/7। आता मगाशी बघितलं आपण लाईक टर्म असल्यानंतर काय असतं किंवा टेबल मध्ये असल्यानंतर काय असतं, तर आता यात बघूया आपण काय। मी मगाशी सांगितलं मला आपल्या वर जायचं नाही। खाली बघा, खाली काय आहे डिनॉमिनेटर 5 आणि इकडे आहे 7। आता 5 आणि 7 दोघं एका टेबल मध्ये आहेत का, नाही, दोघं एका टेबल मध्ये नाहीत। मग अशा वेळेस काय करायचं आहे, तर अशा वेळेस काय करायचं एकदम सिंपल ट्रिक आहे। काय करायचंय, ह्या दोघांचं क्रॉस, ह्या दोघांचं क्रॉस आणि ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय। म्हणजे बघा काय करायचंय 3 × 7 किंवा तुमच्या लक्षात राहावं हे यासाठी बघा। त्यानंतर इकडे काय सांगितलं तुम्हाला मी, ह्या दोघांचं क्रॉस प्लस ह्या दोघांचं क्रॉस काय 5 × 4 अपॉन 5 × 7 म्हणजे बघा काय आलं 21 + 20/35 म्हणजे तुमचा आन्सर आलेला आहे 41/35। बघा एवढ्या सिंपल मेथडने आपण करू शकतो। अजून एक एक्झाम्पल बघूया, मी तुम्हाला व्यवस्थित लक्षात घेऊ। बघा तुमच्या तर असं लक्षात राहत नसेल तर असं सिंपल आहे, जसं आहे तसं लिहून घ्या 2/3 इकडे मल्टिप्लिकेशन प्लस साइन 4/5 इकडे मल्टिप्लिकेशन आता काय करायचं, या 5 ने इकडे मल्टिप्लिकेशन करायचं 5, इकडे खाली कोण आहे 3 आहे, 3 इकडे मल्टिप्लिकेशन करायचं 2 5 10 इकडं 15 प्लस 4 3 12 इकडं 15 सेम झालं। तुम्हाला मला सांगितलं 15 एकदाच लिहा, वर 10 + 12 किती होतात 22/50। बघा किती इझी मेथड आहे। तुम्ही ही पद्धत वापरा किंवा ही वापरा, जेव्हा खालचं सेम नसतं तेव्हा। आता तुम्हाला या ठिकाणी बघा काही एक्झाम्पल दिलेत 4/7 प्लस 5/7, 2/3 प्लस 4/9 आणि 3/7 प्लस 2/5। म्हणजे बघा हे तिन्ही प्रकारचे जे आहेत आपण जे बघितलेत
ऍडिशन ते आता तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही हे सोडवायचं आहे आणि मला कमेंट मध्ये याचं उत्तर सांगायचं आहे. कसा वाटला व्हिडिओ याचं सुद्धा उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे. ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशा नवीन नवीन ट्रिक्स शिकायला मिळतील. आज ऍडिशन बघितलं, आपण नंतर सबट्रॅक्शन बघणार आहोत, नंतर मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन सुद्धा बघणार आहोत.